नाथ साहेबाच्या नावाने चांगलं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये सेकंड पार्टमध्ये यात्रेच्या. तर आज आहे रथोत्सव. तर बघूया रथोत्सवमध्ये काय काय होतं. तर चला. तर मित्रांनो, हा नाथ साहेबांचा रथ आहे. हा रथ पूर्ण गावाला पूर्ण दिवस एक वेळा मारतो आणि परत मंदिरापाशी येतो. तर आता हा रथ पूर्ण गावाला वेळा मारण्यासाठी निघतोय. या रथावरती भाविक लाखो रुपयांनी देणगी मानतात आणि ही देणगी देवाच्याच उपयोगासाठी वापरली जाते. हे एक वैशिष्ट्य आहे या गावाचं. यात्रेबद्दल दोन शब्द. पाचोर्णे गाव हे अति प्राचीन गाव असून या गावामध्ये काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचा रथोत्सव कालाप्रमाणे यावर्षी संपन्न होत आहे. या यात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये रथोत्सव, पालखी सोहळा आणि त्यांचा जंगी फड आणि गाड्यांच्या शर्यती या अशा प्रकारचं आयोजन केलेलं असतं. मासोर्णे यात्रा करणारी ग्रामपंचायत मासोर्णे व सर्व ग्रामस्थ मासोर्णे यांच्या वतीनं सर्वांनी कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा अशी आमची नम्र विनंती आहे. सालावादप्रमाणे यावर्षी भैरवनाथ यात्रा, देवाची यात्रा सर्व ग्रामस्थांच्या आणि भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरी होत आहे. खरं तर ही रथाची परंपरा 1984 सालापासून चालत आलेली आहे आणि या रथामध्ये संपूर्ण गावातील ग्रामस्थ, भाविक भक्त हे अगदी रानामायातून काही मुंबईकर मंडळी या यात्रेसाठी आलेले आहेत. या सर्वांचं यात्रा कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करायचं आहे आणि आपण सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व आपल्या मित्रमंडळी, सर्व गजी नृत्य या सर्व ढोल ताशाच्या गजरामध्ये या रथातून भैरवनाथाची आणि जोगेश्वरीची मिरवणूक निघते आणि या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक भक्त आपला आनंद साजरा. तर या नृत्याला गजू नृत्य असं म्हणतात मित्रांनो. आणि हा ढोलांवरती जो ताल वाजवला जातो त्या तालावरती हा डान्स केला जातो, हे नृत्य केलं जातं. तुम्ही बघताय किती छान असे लोक पारंपरिक पद्धत इथे सगळे यूज करतायत, याचा वापर करतायत. या मुलांमध्ये एवढा जल्लोष आहे यात्रेनिमित्त. सगळे मुंबई गावामायातून इथे येत आहेत विशेष फक्त काठीसाठी. या 2 सासण काठ्या ज्या मानाचे घर आहेत त्यांना दिलेली गेले आहेत. या 2 सासण काठ्या एवढ्या भारी पद्धतीने नाचवल्या जातात इथं प्रत्येक वर्षी. तर मित्रांनो, पार्ट 2 तुम्ही बघितला. खूप म्हणजे खूप एन्जॉय केलंय. खूप गुलालात भरलो होतो. घरी आल्यावरती आंघोळ केली, गुलाल निघत नव्हता. परत संध्याकाळी पूर्ण पाणी वगैरे फिरून आलो. खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आज. तर रथावरती खूप सारे पैसे गोळा झाले म्हणजे देणगी. तर पार्ट 3 मध्ये तुम्हाला त्याचा किती पैसे जमा झाले किंवा काय झालं
ते कळेल. सो पार्ट 3 बघायला विसरू नका. व्लॉग कंटिन्यू बघा. आपले व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पार्ट 3 मध्ये.